नमस्कार मित्रांनो, मी जे के लव आणि आज आपण बोलणार आहे सूरज चव्हाण. सूरज चव्हाण म्हणजे कोण? एक सुशिक्षित नसलेला, अडाणी व अशिक्षित हा मुलगा आहे आणि तो ह्या बिग बॉसमध्ये आलेला आहे. आणि चक्क जी आधी बिग बॉस खेळून आलेली ती निकी, तीसुद्धा आज सूरजचं ऐकते. कारण की सूरज हा मस्त अडाणी असेल, शिकलेला नसेल, सगळे असेल, पण त्याला माणुसकी जपता येते. हां, त्याच्या रागावर बी त्याचा कंट्रोल नसेल. तो चिडला म्हणजे स्वतःला हवी हानी करून घेतो, पण तो कुणाला काही बोलत नाही. तो असा आहे की कष्टाळू आहे, स्वतःची कामं स्वतः करतो, मोठ्यांचा आदर करतो आणि सगळ्यांना मदत करतो. खरं सांगू, कालपर्यंत त्याला बिग बॉस हा गेमच माहीत नव्हता. बिग बॉसमध्ये काय करतात व बिग बॉसमध्ये येऊन काय करायचं हे त्याला माहीत नाही. तो जे करतोय तो त्याच्यात जो रिॲलिटी आहे त्या रिॲलिटीनं तो करतोय. मग त्याच्यापुढे कोणीही आलं तर तो नडायसुद्धा मागं फिरत नाही. तो त्याला जिथं पाहिजे तिथं उत्तर पण देतोय. हां, त्याला जरा बोलता एवढे येत नसेल, तो कमी बोलत असेल, त्याला एवढी दुनियादारी माहीत नसेल बाहेरचं काय, पण सूरज चव्हाण हा निर्मळ मनाचा आहे हे कोणीही सांगेल. अहो, अशी निकी आज घरात सगळ्यांसमोर वाईट असणारी अरबाज गेल्यावर दुःखात होती. इतकी दुःखात होती की काय सांगाय नको. तिला कोणी समजवाय गेलं नाही, पण तिथं एक माणूस गेला, तो म्हणजे सूरज चव्हाण. तिनं तिची समजूत घातली. तिला बोलला, तू एकटी नाही आहेस, आम्ही सगळे आहे, आपलं घर आहे. तो जरी बाहेर गेला तरी काय तू काय गेम सोडू नको, तू चांगली खेळ ही कर, तू हारू नकोस. मग एवढं सगळं समजवणारा हा सूरज चव्हाण, याच्यात इतकी माणुसकी आहे आणि ह्याला तुम्ही अडाणी कशाने म्हणता? म्हणूनच फायनलिस्ट बनण्याचं का, तो विनर होण्याचं का लायक आहे हे तुम्हाला सांगतोय. त्यानं स्वतःची कॉमेडी केली, स्वतःचे विनोद केले, त्याला लोकांनी नावं ठेवली, तरीसुद्धा तो लढला, तो उभा राहिला. लोकांकडे त्याने लक्ष दिलं नाही. स्वतःचं हसू करून हे करून तो फेमस झाला आणि आता तो बिग बॉसचा विनरही होईल. कारण की सूरज चव्हाणमध्ये माणुसकी आहे.